नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणामध्ये आता पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे लागलेले आहेत। गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली आणि त्या आरोपातून पूजा गायकवाड जी नर्तिका आहे तिला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, जामीन ती करू शकते आहे, परंतु पोलिसांच्या हाती अतिशय महत्त्वाचे दुवे हे लागलेले आहेत। पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्यामध्ये कॉल डिटेल्स आणि त्यांच्यामध्ये व्हॉट्सअपला काय काय चॅटिंग झालेलं आहे ही सगळी चॅट आता पोलिसांच्या हाती लागलेली आहे आणि त्यामुळे मोठे खुलासे यामधनं झालेले आहेत। पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे हे एकमेकांच्या प्रेमात होते, एकमेकांबद्दल त्यांना प्रेम होतं आणि याच सगळ्या प्रकरणातून पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडे मोठी मागणी केली होती। मोठमोठ्या मागण्या तिने केलेल्या होत्या, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे गेवराई या ठिकाणी असलेला गोविंद बर्गे यांचा बंगला हा आपल्या वाढदिवशी आपल्या नावावरती झाला पाहिजे अशी जी धमकी तिने दिलेली होती, त्या धमकीला कंटाळून गोविंद बर्गे यांनी आपल्या पिस्तुलातून गोळी झाडून घेतल्याची घटना घडली आहे। त्या दृष्टिकोनातून तपास आता पुढे जातो आहे। तर चॅटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपची जी चॅटिंग आहे त्या चॅटिंगच्या माध्यमातून पोलिसांच्याकडे मोठे धागेदोरे सापडलेले आहेत। हे दोघे जण कुठे भेटायचे, कोणत्या कोणत्या ठिकाणी भेटायचे, कोणत्या कोणत्या लॉजवरती भेटायचे, कुठल्या कुठल्या गावात भेटायचे, या सगळ्यांची माहिती पोलिसांकडे आलेली आहे। तर लुकामसला गावचे माजी सरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणी रोज नवीन नवीन माहिती आणि खुलासे समोर येतात। तर आता पूजा हिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिची रवानगी करण्यात आली आहे आणि तिची कसून अशी चौकशी सध्या सुरू आहे। तर मृत गोविंद बर्गे यांचे कॉल रेकॉर्ड्स तसेच चॅटिंग, व्हॉट्सअपची चॅटिंग पोलिसांकडून तपासण्यात आली, त्यातनं मोठे खुलासे झालेले आहेत। तर गोविंद बर्गे हे कला केंद्रामध्ये गेल्यानंतर पूजा हिच्यासोबत त्यांची ओळख झालेली होती, पण पूजा आणि गोविंद यांच्यात फक्त ओळखच नव्हती, डान्सर आणि प्रेक्षक असंच नातं नव्हतं, तर ते एकमेकांच्या प्रेमात देखील होते। गोविंद पूजाच्या प्रेमात पडला आणि पूजानेही त्याच्यासोबत प्रेम संबंध वाढवलेले होते। आमच्या दोघांचे प्रेम संबंध होते असं पूजाने याआधीच कबूल केलं होतं, मात्र आता तिच्या चौकशीतून नवनवीन धक्के आणि माहिती समोर येते आहे। गोविंद आणि पूजा यांच्यात प्रेम संबंध झाले, ते कॉलवर बोलायचे, तसेच व्हॉट्सअपवर चॅटिंग देखील करायचे आणि या व्यतिरिक्त कला केंद्राच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी देखील ते भेटत होते। एवढंच नाही तर कधी कधी पूजा आणि गोविंद हे बीडमधील किंवा काही वेळेस तर वैराग, जो सोलापूरचा परिसर आहे, वैराग या परिसरातल्या वेगवेगळ्या लॉजवरती एकमेकांना भेटायचे। बीडच्या काही लॉजवरती, काही वेळेस वैराग या ठिकाणच्या वेगवेगळ्या लॉजमध्ये ते भेटायचे। त्याचबरोबर गोविंद बर्गे यांचा जो बंगला आहे त्या बंगल्यावरती देखील 2 दिवस ही नर्तकी राहिली होती आणि तिला तो बंगला प्रचंड आवडला होता आणि तोच बंगला आता तुम्ही माझ्या नावावर केला पाहिजे असा हट्ट तिने धरला होता आणि त्या हट्टापायी ह्या व्यक्तीचा जीव गेलाय असं तक्रारकर्त्यांनी म्हटलेलं आहे। तर मंडळी, वेगवेगळे लॉजेस वेगवेगळ्या ठिकाणी हे मंडळी भेटत होते ही अतिशय महत्त्वाची माहिती पोलिसांमध्ये सध्या जमा झाली आहे, पोलिसांकडे आलेली आहे। तिचे चॅटिंग आणि व्हॉट्सअपचे डिटेल्स हे सगळे तपासले जाऊ लागले। याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं आहे? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा मंडळी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।